नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता पक्षांतराचा प्रवेश हा बऱ्यापैकी वाढलेला आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र बघायला मिळत आहेत. म्हणजे मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय अशी बातमी सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे भाजपमध्ये जो प्रवेश केल्यामुळे अजित पवार गटाला व ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. नेमकी हा पक्ष प्रवेश केला कोणी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर हा प्रवेश झाला शिवसेना ठाकरे गटाचे निकटवर्तीय मानले जाणारे संजोग वाघेरे यांनी हा पक्ष प्रवेश केला असून ते भाजपमध्ये गेले आहेत. बारामती इथल्या गेस्ट हाऊस मध्ये हा मोठा प्रोग्राम पार पडला आणि यावेळेस त्यांच्यासोबत अनेक आजी माजी नगरसेवक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा जो पक्ष प्रवेश सोहळा झाला हा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र याचा फटका खूप मोठा अजित पवार गटाला व राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील बसला. सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे गटाला देखील ह्याचा फटका बसलेला आहे. आगामी जी महापालिका निवडणूक आहे त्याचे मतदान 15 तारखेला आहेत व निकाल 16 तारखेला आहे. त्यामुळे यावेळेस जो पक्ष प्रवेश सोहळा झाला यामध्ये जवळजवळ 22 लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रवेश केलेल्यांचे मतदान आता कोणाच्या पाड्यात जाणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता यावरती उद्धव ठाकरे गटाला जो धक्का बसला त्यावरती संजय राऊत यांनी आतापर्यंत कोणतेही विधान केले नाहीत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कोणतेही वक्तव्य अजून केले नाही. त्यामुळे ते काय बोलतील, मीडियाकडे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. तर बघूया त्यांचं पुढचा अजेंडा काय असेल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.